नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत गाणगापूर येथील गुलबर्गा जिल्ह्यामध्ये असलेले गुरुदत्त महाराजांचे मंदिर। तर फटाफट रेडी होऊन निघालोय आपण आपल्या प्रवासासाठी। काटेमानवलीवरून रिक्षा पकडून आपण निघालोय कल्याण स्टेशनला। कल्याण स्टेशनला पोहोचल्यानंतर आपण आलोय तिकीट काउंटर जवळ। तर मित्रांनो, कल्याण स्टेशनचा ब्रिज चढतोय। ब्रिज चढून चढून वाट तर लागलेलीच आहे। आता बघू पुढे काय होतंय। आता कल्याण स्टेशनला पोहोचू आम्ही। मित्रांनो, तिकीट काउंटर जवळ आलेलो आहे। आता तिकीट काढायची वेळ आहे आणि आमची ट्रेन 11ची आहे रात्रीची। खूप वेळ झालाय मी इकडे थांबलोय, मम्मीची वाट बघतोय। आपल्याकडे बॅग नव्हती, आम्ही स्विगीची बॅग घेतली। अतिशय विकट परिस्थिती आहे। थोडा वेळ मम्मीची वाट बघितल्यानंतर आम्ही पोहोचलो स्टेशनवर आणि स्टेशनवर पोहोचल्यानंतर मी खाल्लं मस्तपैकी सँडविच। मी तर फार कंटाळून गेलेलो म्हणून ट्रेनची वाट बघत मी तर टाइमपास करत बसलो। मित्रांनो, आता थोड्या वेळामध्ये आमची गाडी येईल। गाडी आल्यावर आम्ही मित्रांनो 11 वाजलेत आणि अजूनही गाडी आलेली नाहीये। 8 वाजल्यापासून मी इकडे आलेलो आहे। मला हे कळत नाही आपल्या इंडियन फॅमिलीचं की जर गाडी 11 वाजत आहे तर 8 वाजता लोक येऊन हे करतात का? मला हे समजत इथे बसून बसून आपल्या लोकांना कंटाळा येत नाही का? तर गाडी 11ची आहे तर 10:30 येऊन बसायचं, अर्धा तास अगोदर येऊन बसायचं। आता बघू कधी येते गाडी। आणि बराच वेळ वाट बघितल्यानंतर आमची गाडी 11:30 वाजता स्टेशनवर आलेली आहे। आधी गाडी आली। गाडीमध्ये आल्यानंतर मस्तपैकी आपल्याला सीट भेटली। You are my honey bun sugar plum. मी तर मस्तपैकी जागा पकडून एका कोपऱ्यात झोपलोय आणि माझा भाऊ पण टाईट झालाय। तर भेटूया मित्रांनो गाणगापूर स्टेशनला। सलग 7-8 तास ट्रेनने प्रवास करून झाल्यानंतर आम्ही पोहोचलोय गाणगापूर स्टेशन जवळ आणि स्टेशनवर आल्यानंतर आपण निघणार आहोत आपल्या पुढच्या प्रवासासाठी। नमस्कार मित्रांनो, आता आपण आलोय गाणगापूर स्टेशन जवळ, जे कर्नाटकमध्ये। आणि इकडचं आपण सकाळचं वातावरण पाहतात, एकदम शांत एकदम। तर इकडून सरळ आम्ही फ्रेश व्हायला जाणार आहे आणि तिथून दत्तात्रय देवाच्या मंदिरात जाणार आहे। तर आपण डायरेक्ट तिकडेच भेटूया, चला। स्टेशनवरून मित्रांनो आपण आलोय बस स्टँड जवळ आणि बस स्टँड जवळ आल्यानंतर आपण सरळ निघणार आहोत गाणगापूर येथील दत्त मंदिराजवळ। तर चला मित्रांनो, निघूया आपल्या प्रवासासाठी। आपण तयार आहे आणि मीही कानात एअरपॉड्स घालून तयार आहे। तर चला मित्रांनो, घेऊया प्रवासाचा आनंद। स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त। बसने 1 तास प्रवास करून झाल्यानंतर फायनली आपण आपल्या स्थानावर पोहोचलोय। तर जसंही आम्ही गेटच्या आतमध्ये एंट्री केली, आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आम्हाला दिसले आहेत की विविध असे दुकाने, जिथे देवदर्शनासाठी लागणाऱ्या कित्येक अशा गोष्टी असतात जे आपल्याला पाहायला मिळतात। आणि आम्हाला फायनली गुरुदत्त महाराजांचं मंदिरही दिसलेले आहे, जिकडे आपण दर्शनासाठी जाणार आहोत। तर मित्रांनो, दर्शनाला जाण्या अगोदर आपण आंघोळ करणार आहोत। ते म्हणजे असं ठिकाण जे तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पाहत आहात। गाणगापूर हे भीमा नदी आणि अमराजा नदी यांच्या संगमावर वसलेले एक तीर्थक्षेत्र आहे, जिथे भाविक भीमा आणि अमराजा नद्यांच्या संगमावर स्नान करतात। येथील ठिकाणाचे वातावरण पाहून मन अतिशय शांत राहतं आणि अशा या शांत वातावरणात मीही आता नदीमध्ये स्नान करणार आहे। हॅलो एव्हरीवन, तर कसे आहात सर्व? आता मी रेडी झालेलो आहे, आता निघणार आहे मी देवदर्शनाला। हॅलो ब्रदर, आर यू फाईन? ओके, आम्ही निघतोय आता। तर चला भेटूया मंदिरामध्ये। स्नान करून झाल्यानंतर आपण जवळपासच एका महादेवाच्या मंदिराजवळ आलो, जिकडे एक पिंपळाचं झाडही होतं। तिथून दर्शन घेऊन आपण सरळ निघालो आपल्या महत्त्वाच्या स्थानाजवळ, ते म्हणजे गुरुदत्त महाराजांचे मंदिर। मंदिरामध्ये प्रवेश करण्या अगोदर आपण घेतले दर्शनासाठी लागणारे काही सामान
आणि निघालोय आतमध्ये. श्री दत्त निर्गम मठ पासून आपण निघालो पुढे आपल्या मंदिरामध्ये आल्यानंतर आपण पाहत आहोत तिथे भाविक भक्तांची भरपूर अशी रांग लागलेली आहे. मित्रांनो, हे दत्तात्रयाचे पवित्र स्थान आहे. येथे श्री नृसिंह सरस्वती स्वामीचे मंदिर आहे. हे मठ निर्गुण मठ म्हणून ओळखले जाते. निर्गुण मठ म्हणजे येथे श्री नृसिंह सरस्वतीचे निर्गुण पादुका आहेत, ज्यांना अष्टगंध आणि केशराचा लेप दिला जातो, पण पाण्याने स्पर्श केला जात नाही. मित्रांनो, आम्ही तर श्री गुरु दत्ताचे दर्शन घेतले, पण दुर्दैवाने मला त्यांचे छायाचित्र तुम्हाला दाखवता आले नाही. दर्शन झाल्यानंतर सर्वजण येथे एकनिष्ठ येऊन बसतात व गुरुदत्ताचे नामस्मरण करत असतात. मलाही असा चिमुकलासा भक्त भेटला ज्याने माझ्या कपाळाला गंध लावून दिला. थोडा वेळ विश्रांती झाल्यानंतर आम्ही महाप्रसादासाठी गेलो आणि इकडेच आमचे दर्शन संपले. आपली श्री दत्त यांना भेट देऊन झालेली आहे. आपण दर्शनही घेतलेले आहेत. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अक्कलकोटमध्ये असलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनाला. तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.